नमस्कार मंडळी, मी संध्या स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल संध्यास क्रिएटिव्ह कॉर्नर. चॅनल आपलं आहे सबस्क्राईब करत चला. आज ना बीटची धपाटी करायची. बीट ना कोणालाच नाही आवडत, म्हणजे शरीराला चांगलं असते सगळ्याला माहिती आहे, पण खायला कोणालाच नाही आवडत. पण ह्याच्यात जर बीटची धपाटी करून खरंच आपल्याला आवडीनं खातात, म्हणजे खाऊ शकतो आपण, खूप छान होतात. नुसतं धपाट्याची केली ना नाही चांगली होणार. काकडी, कांदा आणि बीट हे समप्रमाणात टाकलं ना चविष्ट होतात आणि बिलकुल असं करवट किंवा गुळमट चव नाही लागणार. बघू आपण पुढं. हे गाजरचं खिसून घेतलेलं आहे, 4 गाजरं आणि 4 काकडी आणि कांदे. नुसतं बीट टाकलं ना करवट होतात, नाहीतर गुळमुट होतात, ते नाही खावं वाटत. असं समप्रमाणात घेतलं की काय नाही, चव चांगली लागते एकदम. हे गव्हाचं पीठ आहे. हे एका प्रमाणात गव्हाचं पीठ घ्यायचं आणि 3 प्रमाणात ज्वारीचं पीठ घ्यायचं. हे 2 म्हणजे 3 प्रमाण ज्वारीचं पीठ, 1 प्रमाण गव्हाचं पीठ असं, आणि थोडं बेसनचं पीठसुद्धा टाकून घ्यायचं. एक मोठ्या चमच्याने 2 चमचे. हे ओवा आहे आणि हे जिऱ्याची पूड आहे. ओवा आहे ना असं थोडं क्रश करून घ्यायचं, कुठेच नाही बसायचं, नुसतं क्रश केलं तरी खूप चांगलं आहे. दादा आलं तर छान लागतं तेव्हा. आणि जिऱ्याची पूड हे पण 1.5 चमचा, जास्त टाकलं तरी करवट लागतं. आणि मीठ मिरची आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकता तुम्ही. भरपूर सारं असं कोथिंबीर मिक्स करून घ्यावं. सगळं आपल्याला मीठ, मिरची, कोथिंबीर, ओवा, जिऱ्याची पूड सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडं कढीपत्तासुद्धा आपण क्रश करून टाकूया. कढीपत्ता ना फोडणी टाकलं तर काढून टाकतो आपण, पण असं काहीतरी टाकलं ना चांगलं म्हणजे पोटात जातं. त्वचेसाठी आणि केसासाठी कढीपत्ता म्हणजे पोटात जाणं खूप, म्हणजे खाणं चांगलं असते. अशा पद्धतीनं खाल्लं तरी पोटात जाते नक्की. आणि चवसुद्धा वाढते. आणि आपल्याला हे अर्ध काढून ठेवायचं आहे बाजूला, आणि अर्धच चुरून घ्यायचं आहे. ह्याचं कारण हे की हे जर आपण सगळं मिश्रण एकदाच काढून घेतलो आणि करायला जर वेळ लागला तर पूर्ण मिश्रण पातळ होऊन, म्हणजे पाणी सुटते काकडीच्या ह्याला मिश्रणाला, आणि नंतर आपलं पीठ मिसळायला नसतं. त्यासाठी अगोदर असं अर्धच मिश्रण मिसळून घ्यायचं, नंतर मग अर्ध मिसळून घ्यायचं. बिलकुल पाण्याची आवश्यकता लागत नाही. ह्या मिश्रणामध्येच आपल्याला हे काय धपाट्याचं पीठ सगळ्या खिसमध्येच मिसळायचं आहे. चवीला 1 नंबर होता, तुम्ही ट्राय करून पहा. मी बीटचा चिल्ला पाहिले होते, मला असं धपाटा करून ट्राय करून पाहिल्यास काय हरकत आहे. माझं स्वतःचं क्रिएशन आहे. अगोदर ना मी नुसतं बीट टाकून धपाटे केले होते, पण ते नाही गेले. म्हणजे एक तर करवट आणि थोडं ह्याला बीटला थोडं गोड पण असतो ना, गोड करवट लागून ते नुसते बीटाची नाही चांगले लागले. मग मी अशी काकडी टाकले, म्हणजे थोडं वेगळं प्रत्येक वेळेस काहीतरी बदल करत गेले, आणि हे शेवटी असं केल्याने एकदम नंबर 1 बीटचे धपाटे होतात. तुम्ही ट्राय करून पाहू शकता. असं थोडं टाकून घेऊ. कसं ह्याला पाणी सुटणारच आहे, आणि हे पीठ आहे ना ह्याच्यात वापरावं लागणार आहे. त्यासाठी सुरुवातीला थोडं जास्त ह्याच्यात टाकलं तर काय हरकत नाही. थोडंसं पाणी आहे ना, हे पण टाकून घेऊ. कांद्याचं पाणी सुटलेलं.
बिलकुल पाणी न टाकता आपण मिश्रण तयार केलं का. मिश्रण रेडी. कोणत्याही कवरचं ना एक काय म्हणतात आपल्या तव्या एवढं साचा करून घ्यायचं असं नाही कपडाचं, म्हणजे धपाट करायला सोपं जातं. मी हे आटाचं होतं कवर, मी चास करून घेतलं, त्याच्यावर धपाट करायला खूप सोपं जातं. तुम्ही पण ट्राय करून पहा. कसं त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं थोडं. हे व्यवस्थित थापून घ्यायचं. थापलं तरी चालेल किंवा लाटलं तरी चालेल. लाटून सुद्धा घेतलं तरी चालतं. अगदीच गोल आकार पाहिजे असेल तर कोणतरी झाकण घेऊन आपण व्यवस्थित त्याचे त्यानंतर साचा काढू शकतो. आणि हे आहेत तीळ, चार मस्त पीस सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं. एक वेळ असं लाटून फिरून घ्यायचं. आणखी मस्तपैकी आपला तवा तापलेला आहे. तेल टाकून घेऊया. मस्त रेडी. नंतर आपल्याला त्यातून थोडं तेल सोडलं ना सगळीकडे व्यवस्थित तेल पोहोचेल. त्यासाठी थोडं एक चित्र काढून घ्यायचं थालीपीठसाठी. सुरुवातीचं आहे थोडं त्रास जाईल. मस्तपैकी आपलं धपाटे रेडी. छान झाले.